संगतीचा झाला, कोणालाही न कुपण्याचा स्वभाव या धरणीचा भरताच्या संगतीला प्राप्त झाला. संगती झाली जीवना वा. विसरोन्या तो गमना गमना. ऐक्यवरती सकळ जना अति स्वादन मधुरत्वे या भरताच्या संगतीचा परिणाम पाण्यावरती त्या ठिकाणी झाला. पाण्याचा गुणधर्म आहे खाली वाहणं, पण या असणाऱ्या पाण्याला भरताच्या संत संगतीचा असणारा गुणधर्म घेतला की पाणी कसं वागू लागलाय का. आय देखुनी सर्जन निभवी देवो निजीवन व्याघ्र पापी म्हणून उपकरण करेची पाण्याला असणारा मृदू स्वभाव धारण केला. पाणी प्यायला वाघ येऊ किंवा पाणी प्यायला असणारी गाय येऊ, सगळ्यांना असणारं तहान भागवण्याचं काम या असणाऱ्या पाण्यानं संत संगतीमुळे प्राप्त झालं. ते ज्याची होता सत्संगती कथनता शक्ती स्वये प्रकाश सर्व भूती त्रिजगती माझी विचरे. दुपारचं ऊन जे आज पडतं का, तसं ऊन असणारा कडक असणारा त्या ठिकाणी उन्हाचा स्वभाव आहे. कोरडा हा उन्हाचा स्वभाव आहे, पण हे ऊन हे तेज असणारं कुणाच्या संगतीमध्ये आलंय, भरताच्या संगतीमध्ये आलं. आणि भरताच्या संगतीत आलेलं तेज कसं वागू लागलं ते ऐका. त्याने प्रकाशले निजग्रही त्याची प्रकाशा उणे नाही वा. पाकरा चोर आल्या पायी प्रकाश त्याचही सगळ्या होती समान भाव या प्रकाशाचा झालेला आहे. दिवा ज्याने लावला त्याला सुद्धा तेवढाच प्रकाश देणार, आणि त्या दिव्यामध्ये चोरायला आलेला चोराला सुद्धा दिवा तेवढाच प्रकाश देणार. संत संगतीचं महात्म्य या तेजाला त्या ठिकाणी प्राप्त झालं. आयो सत्संगाला झाला चंचलत्व आपले विसरला योगीश्वरा भेटू आला निश्चळ झाला निजरूपी विशाल झाला निजरूपी वायू सत्संगाला झाला योगीश्वरा भेटू आला. वाऱ्याला सत्संग लागला बघा, की वारा सुद्धा सत्संगतीला लागला आणि योगीश्वरांना भेटू आला. आपल्या जवळ संत आले तर आपण चार हात लांब चालतो. आज हिंदू धर्माची परिस्थिती, संत आले तर चार हात लांब आपण चालतो, नको काहीतरी मागतील, पण नाही. वारा सत्संगतीला आला आणि योगीश्वरांना भेटायला आलाय. काय परिणाम पडलाय का. विचारे तरे सर्व देही पर्यासक्त नव्हे काही सुवास दुर्वासन मने काही निसंग पायी वायूचा स्वभाव सांगतात विचारे तरी सर्व देही. सगळ्यांच्या देहामध्ये त्या ठिकाणी विसरतात. आपल्या देहामध्ये पण वायू येतो, तुमच्या देहामध्ये पण वायू जातो, पण प्रत्येकाच्या ठिकाणी समभाव या वायूने बाळगलेला आहे. सुगंधामध्ये असो दुर्गंधामध्ये असो संत संगतीने याच्यामध्ये समभाव वायूच्या असणाऱ्या त्या ठिकाणी वर्णनात आला. संगाला दले आकाश पुण्य पै कोणाचा वितरुण्या निर्वकाश विरक्त उदास सर्वत्र वसे. या आकाशाला असणारी सत्संगती लागली आणि आकाशाला सत्संगती लागल्यानंतर विरक्त भाव असणाऱ्या आकाशामध्ये आला. काय बोलतो आकाश. आपल्या निज शरीरी शीत उष्ण पर्जन्यधारी न लिंबे काही विकारी सत्संग तोरी एवढी सत्संग थोरी एवढी. आकाशाचा गुणधर्म आहे. तिन्ही असणाऱ्या ऋतूमध्ये तीन स्वभाव दाखवतो. उन्हाळ्यात ऊन असतं, हिवाळ्यामध्ये थंडी लागते, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, पण हे असणारा आकाश ज्यावेळेस संतांच्या संगतीमध्ये जातं त्यावेळेस समान भाव या आकाशाचा होतो. ना कुठे कोणाशी कोणालाही त्रास न देण्याची असणारी ही मानसिकता या आकाशाची तयार झाली. कोणाची जीवाचा नकडो वत्सल परम सर्वेश्वर पूजनाचे आकाशाला प्राप्त झालं. आयुष्य नगर अवघे संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत भाग्यवंत नाथ. का वर्णन करतात ऐसे नगर अवघे संत. एकट्या भरत महाराजांच्या असणाऱ्या स्वभावानं, एकट्या भरताच्या असणाऱ्या भक्ती प्रेमानं अवघड नगर त्या ठिकाणी संत केलं. भक्ताच्या भक्तीचा परिणाम सांगतात. नाही नाही दुर्दशा कोणी नव्हती मानसा बापा श्रीराम भजने उल्हासा सावकाश नादती. भरताचा नगर कसं आहे, सुजलाम सुफलाम. कुणाला दरिद्रता नाहीये, कुणी हीन माणूस नाहीये, कुणाच्या मनामध्ये खेद नाहीये. अखंड भगवंताच्या नामस्मरणामध्ये निरत असणार हे संत वर्ग. एक मोरा करणे अक्षराचे खरे नाणे